कालच्या मीटिंगमध्ये ह्याच ग्राउंडवरती मीटिंग त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची झाली आणि त्यांनी अशी आरडाओरड केली का या म्हाडा कॉलनीमध्ये राहुल शेवाळे काहीच कामच नाही केली। मला या ठिकाणी असं सांगावंसं वाटतं 2004 साली रेल्वे पुनर्वसन प्रकल्पामध्ये आम्ही बाधित झालो आणि त्यानंतर आम्ही इथं आल्यानंतर या ठिकाणी आम्हाला पाण्याची संपूर्ण कमतरता होती। या ठिकाणी पाणी नव्हतं। लोकांना कूस म्हणजे दूर कोसावरती पाणी आणायला लागायचं, म्हणजे वाशिलेला मी पाणी आणायचो। पण राहुल शेवाळेला मी त्यावेळी सांगितलं, साहेब असं या ठिकाणी पाण्याची गैरसोय होते। साहेबांनी या ठिकाणी टँकर पाठवले। त्यानंतर या ठिकाणी 1 वर्षापर्यंत या ठिकाणी पाणी मिळत नव्हतं। यावेळी 6 इंचाची MMRD लाईन टाकली होती। शेवाळे साहेबांच्या प्रयत्नाने त्या ठिकाणी 6 इंचाची लाईनच्या बद्दल 9 इंचाची या ठिकाणी लाईन टाकली। या ठिकाणी संपूर्ण बिल्डिंगला जो कलर मारला गेलेला आहे शेवाळे साहेबांची हे कामं आहेत। या ठिकाणी जे आपल्या आजूबाजू सोसायटी आहे त्या सोसायटी फेवर लावण्याचं काम हे राहुल शेवाळे साहेबांनी केलेले आहे। या ठिकाणी 1 टाइम जे रिपेअरिंग होतं या ठिकाणी MMRD बिल्डिंग बांधून दिली, आपण अतिशय निष्कृत दर्जाच्या अशा बिल्डिंग बांधून दिल्या होत्या। पण शेवाळे साहेबांनी या ठिकाणी MMRD महाराष्ट्र शासन केंद्रामध्ये पाठपुरावा करून या ठिकाणी 1 टाइम रिपेअरिंग करून दिलं। त्यानंतरही त्या बिल्डिंगचं रिपेअरिंग पुन्हा एकदा या ठिकाणी 12 बिल्डिंगचं रिपेअरिंग चालू आहे। या ठिकाणी जी शेवाळे साहेबांची कामं केलीत अशी कामं कुठल्या खासदारांनी केली नाही, ना काँग्रेसने केली नाही, ना इतर पक्षांनी केली। म्हणून पुन्हा एकदा राहुल शेवाळेंच्या याच्या कामावरती लोकांनी विश्वास ठेवतील आणि पुन्हा फिर एक बार राहुल शेवाळे दिल्ली में जाएगा, ये हम सब जनता बोलती है। 2 दिवस अगोदर जे सभा होती ते सभाचा जोरदारच्या हिशोबाने ही सभा आमची जोरदार झाली, कारण ते सभामध्ये त्यांच्याकडे कार्यकर्ताच नाही आहे, त्यांच्याकडे पदाधिकारी आहे पण त्यांच्याकडे सामान्य जनता नाही आहे। आज इथे पदाधिकारी पण होते, सामान्य जनता पण होते, कार्यकर्ता पण होते आणि कसा निवडणूकचा वेळ आता लागले, 4 दिवसात निवडणूक आहे। हे लोकांचा आरोप प्रत्यारोप चालू आहे की साहेबांनी 10 वर्ष काय काम नाही केलं, 10 वर्ष काम नाही केलं। जे बोलतात मी त्यांनाच विचारते, जे नगरसेविका बोलतात की साहेबांनी 10 वर्ष काय काम केलं आम्हाला दाखवा, ते नगरसेविकाला मी विचारते की तुम्ही 5 वर्ष काय काम केलं ते आम्हाला दाखवा। आज हे बाजूला जे रोडचा काम चालू आहे, अरे 5 वर्षापासून ते रोडचं कामच चालू आहे, बरोबर। त्याच्यानंतर आपण काय पण काम करू त्याच्यात ते कमिशन पाहिजे तिला। आज जे पण आपले काम चालू आहे हे पूर्ण आमचे शेवाळे साहेबांच्याच नावावर चालू आहे। ह्यांचं काय, हे लोक फक्त बोलतात की 10 वर्षामध्ये तुम्ही केलं काय केलं, हे लोकांनी काय केलं। शिवसैनिकाचा एक सामान्य शिवसैनिक त्यांच्या घरावर हे लोकांनी बुलडोजर आणलंय। ही बोलली मी नवीन आहे। ठीक आहे, तुम्ही नवीन आहे, तुम्ही निवडून आले 5 वर्षात, बरोबर। त्याच्यानंतर निवडून आल्यानंतरच आमचे जे शिवसैनिक आहे जे विजूभाऊ पालंडे त्यांच्या घरी हे लोकांनी तर बुलडोजर आणलं। अरे ते विजूभाऊ पालंडे आज काय त्यांनी शिवसेना उभा केलेला आहे इथे, ते आमच्या त्या टायमाचा एक कट्टर शिवसैनिक होते आणि असे नगरसेविकावाला आम्ही हे करणार कसं चालणार मग हे। आणि जे बोलतात त्या लोकांचा काय, जे आहे एक है जो बोलते हैं कि बाबा साहब ने कुछ काम नहीं किया, अरे 10 साल से तो तुम्हारे साहब के नाम से ही तुमने पद भोगा है, ये तो हमको भी मालूम है। आज तुम साहब को गाली देके और वो पद तुम बचा के रखे हो, अभी उसका क्या नाम अपने को लेने की जरूरत नहीं है, वो तो सबको मालूम है क्या है क्या नहीं है। जो भी साहब ने काम किया उसने अपना ही क्रेडिट करके लिया और आज बोलते कि साहब ने कुछ काम नहीं किया। या वाशी नाक्यामध्ये मी खूप काय कामं केलेली आहेत, सर्वांना माहिती आहे। मी सकाळी इथे 6 वाजता येत होतो आणि 6 वाजता येऊन लोकांची कामं करत होतो, परंतु काही कारणास्तव मी हरलो गेलो आणि सर्व जे काम अजून करायचं होतं या बिल्डिंगचं आणि या 150 बिल्डिंगचं ते कमी राहिलं। परंतु आज इथे आलोय ते राहुल शेवाळे साहेबांसाठी, राहुल शेवाळेंना प्रचंड मताने विजय करण्यासाठी आणि या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब परत एकदा पंतप्रधान व्हायला पाहिजे आणि हिंदुस्थानात जसं त्यांनी मोठं केलं आहे तसं हिंदुस्थान अजून जगाच्या नकाशामध्ये मोठं व्हायला पाहिजे, यासाठी मी इथे आलेलो आहे आणि सर्व नागरिकांना विनंती केलेली आहे की आपण राहुल शेवाळेंना प्रचंड मताने विजय करा। माझ्यावरती एक आरोप होतो की आपण 3 करोड रुपये केलेत, एकदम करून टाकलेत। तर या 3 करोडचा इतिहास तुम्हाला सांगतो। बुद्ध पार्कची तिथे बुद्धांचा भव्य पुतळा व्हायला पाहिजे ही संकल्पना माझी, मी आणि इथले आमचे कार्यकर्ते बाळासाहेब बनसोडे
या बाळासाहेब बनसोडेंनी मला खूप काय त्याच्या बुद्ध पार्कसाठी मला खूप मार्गदर्शन केलं आहे। आम्ही दोघंही सिक्कीमला जाऊन तिथे मोठा 150 फुटाचा बुद्धांचा पुतळा आहे, तिथे मी बघून आलेलो आहे, त्याची माहिती घेतलेली आहे आणि त्याची संकल्पना केली आहे, परमिशन घेतलं आणि मी शेवटच्या क्षणाला मला 3 करोड मिळाले। देवेंद्र फडणवीसनी मला 3 करोड रुपये त्या बुद्ध पार्कसाठी दिले होते। खरं म्हणजे मला 3 करोड दिल्यानंतर मला तिथे काम करायचं होतं, मी उद्घाटन केलं आणि निवडणूक लागली, दुसऱ्या टायमाला आचारसंहिता लागली आणि पैसे असेच राहिले आणि निवडणुकीमध्ये हारलो मी आणि हारल्यानंतर जे आमदारांचा जो अधिकार असतो तो अधिकार संपतो। आमचे वकील जे निलेश भोसले आहेत त्यांना कायद्याची काय माहिती आहे का मला माहीत नाही, परंतु जेव्हा आमदार हारतो तेव्हा त्याचे अधिकार सर्व संपतात, अधिकार संपतात आणि आणलेला फंड तो आलेला जो आमदार असतो त्या आमदाराच्या पदरात जातात आणि त्या आमदारांनी सर्व काम करायचं असतं। तुमच्या माहितीसाठी बाळासाहेब बनसोडे इथे नाहीत, आता होते मगाशी, ते बाळासाहेब बनसोडेंनी मी विनंती करायला गेलो नवाब मलिकांना, तेव्हा मला माझा विरोधक म्हणून मी जायला नाही पाहिजे, तरी बुद्ध पार्कसाठी मी नवाब मलिकांच्या घरी गेलो, त्यांना विनंती केली की मी 3 करोड आणलेले आहे आणि माझ्याकडे परमिशन आहे बुद्ध पार्कांची 63 फुटाचा बुद्ध पार्कांची बुद्धांची मूर्ती मी परमिशन घेतलेली आहे, त्यासाठी ते 3 करोड कुठेतरी वापरा। त्यांनी सांगितलं साहेब तुम्ही 3 करोड आणले, त्यात आणखीन मी टाकतो आणि भव्य तुम्ही जो विचार केला त्याच्या पटीने 10 पटीने बुद्धांची मूर्ती मी बसवतो असं मला सांगितलं। परंतु तुमच्या माध्यमातून मी निलेश भोसलेला सांगतो की अभ्यास कर, माहितीचा अधिकार काढ आणि त्यात मी दोषी असेल तर मला अटक कर असं तुला चॅलेंज करतो। प्रचार जोर जोर से चल रहा है हर जगह से और हैट्रिक करेंगे शेवाड़े साहब, ये तो पक्का ही है। और आज का सभा तो आप लोग ने देख ही लिया है कि जो ग्राउंड था वो भर के भी बहुत लोग जो जमा हो गए थे और आज अटोले साहब के लिए भी बहुत जन आए थे और आरपीआई और महायुति जो कांग्रेस मनसे और सबका है उसके तरफ से तो अपना विजय पक्की है और हैट्रिक हो गई और शेवाड़े साहब बहुमत होटों से जीत के विजय हो गए। सन्माननीय राहुलजी शेवाळे साहेब हे 2 वेळा खासदार राहिलेले आहेत, तिसऱ्यांदाही अतिशय बहुमतांनी हो जो प्रतिसाद जो लोकांचा दिसत आहे ग्राउंडवर त्याच ह्याच्यातून अनुमान काढला आहे की महायुतीचं सरकार म्हणजे नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली चालणारं सरकार आहे व आपले सन्माननीय राहुलजी शेवाळे यांनी 2 वेळा टर्ममध्ये खासदार राहून बऱ्याच लोकांचे बरेच प्रॉब्लेम अगदी ग्राउंड लेवलला उतरून प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत। येणाऱ्या हे 2024चं हेही खासदारपद त्यांना अगदी आई जगदंबेकडून अगदी मोठ्या प्रतिसादाने त्यांना बहुमताने निवडून येतील हे आई जगदंबेकडे मी प्रार्थना करते। जय हिंद। महायुतीचे उमेदवार शेवाळे साहेब 2014ला 2019ला महायुतीच्या जनतेने त्यांना भरभरून आशीर्वाद दिलेले आहेत। आताही 2024ला साहेबांची जी कामं ह्या माडा कॉलनीमध्ये भरभरून कामं झालेली आहेत, पाण्याचे प्रश्न असतील, बिल्डिंगचे 1 टाईम रिपेरिंग असतील, भरभरून कामं झालेली आहेत। जनता खूप खुश आहे। आजच्या सभेमध्ये आपण त्यांना बघितलं, जो जनतेचा हे होता क्राऊड होता, गर्दी होती, आपण ती ना बघितलेल्या आहेत। शेवाळे साहेब आता तिसऱ्यांदा पण विजयी साहेबांचा निश्चित आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। केंद्रीय मंत्री आमदार रामदास आठवले साहेब हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत। मोदी सरकारमध्ये ते मंत्री असल्यामुळे साहजिकच रिपब्लिकन पक्षाची भारतीय जनता पक्षाबरोबर युती असल्यामुळं युतीचे उमेदवार म्हणून शिवसेनेचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्या प्रचारासाठी आज आठवले साहेब उपस्थित होते। तसं पाहिलं तर आठवले साहेबांनी अनेक वेळा राहुल शेवाळे यांच्या गेल्या ही 3री-4थी सभा आहे राहुल शेवाळेंसाठी। राहुल शेवाळे यांना विजय करण्यासाठी आठवले साहेबांच्या आदेशानुसार या परिसरातील या दक्षिण मध्य मुंबईतील रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते ताकदीने कामाला लागलेले आहेत। राहुल शेवाळे हे धारावीसारख्या झोपडपट्टीमध्ये लहानाचे मोठे झाले, गरीब वस्तीमध्ये राहून त्याने उच्च शिक्षण घेतलं, ते प्रथम नगरसेवक झाले, स्थायी समितीचे 4 वेळा चेअरमन झाले, अध्यक्ष झाले। त्यामुळं साहजिकच राहुल शेवाळे यांना या दक्षिण मुंबईमधील गोरगरीब जनतेची कामाचे जनतेच्या कामाची माहिती आहे
झोपडपट्ट्यावासियांच्या प्रश्नाची त्यांना जाण आहे, विकासाच्या प्रश्नाची त्यांना जाण असल्यामुळं रिपब्लिकन पक्षाचं आव्हान आहे, केंद्रीय मंत्री नामदार आठवले साहेबांचं आव्हान आहे, राहुल शेवाळेसारख्या ज्यांना विकासाची जाण आहे, ज्यांना झोपडपट्टीवासियांच्या प्रश्नासाठी झोपडपट्टीवासियांचा विकास करण्याची ज्यांना जाण आहे, अशा राहुल शेवाळ्यांना आपण प्रचंड मताने निवडून देऊन तिसऱ्यांदा त्यांची हॅट्रिक झाली पाहिजे हे करून त्यांना संसदेमध्ये पाठवायचं आहे.